तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मानसशास्त्र या विषयावर टी-ई-टीसाठी उपयुक्त असणारे नोट्स जे आहे तिचं फक्त रीडिंग करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, याच मानसशास्त्र विषयावर आपण या पहिलं 2 व्हिडिओ बनवलेले आहे. तर ते व्हिडिओ जर तुम्ही ऐकले तर नक्कीच तुम्हाला टी-ई-टी एक्झामसाठी उपयुक्त ठरेल. तर आज आपण पुढचे जे नोट्स आहे मानसशास्त्राची ती नोट्सचं वाचन करणार आहोत. तर चला विद्यार्थी मित्रांनो, बघूया पुढे कोणते कोणते पॉईंट आहेत ते. तर पहिलाच या ठिकाणी पॉईंट दिलेला आहे अनुकरणात्मक कल्पना. तर बघा, एखादी कथा, चित्रपट, कादंबरी यातील प्रसंगाचा आपल्या मनपटलावर परिणाम होतो व तो आपण अनुभवण्याचा प्रयत्न करतो. कल्पनेचे शैक्षणिक महत्त्व. चित्र काढणे, रंगवणे, मातीच्या वस्तू बनवणे, दिवाळीचे कार्ड बनवणे, किल्ले तयार करणे, पोशाख करणे याद्वारे कल्पनाविष्काराची संधी देणे. अभिनय, कला प्रदर्शन इत्यादी माध्यमातून विद्यार्थ्याचा सहभाग वाढवणे. विचार प्रक्रिया. आता विचार प्रक्रिया म्हणजे काय, तर विचार ही गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. समस्याचे विश्लेषण करून ती सोडवण्यासाठी योजना तयार करणे म्हणजेच विचार होय. पूर्वानुभवाच्या विविध अंगाची मनातल्या मनात जुळवाजुळव करणे म्हणजे विचार होय. मनशास्त्रज्ञ यात संवेदना, अवबोध, संकल्पना, प्रतिमा, तर्क, चिकित्सा, स्मरण इत्यादी मानसिक प्रक्रियेचा समावेश आहे. गरजा निर्माण झाल्याशिवाय व्यक्ती विचार करत नाही, म्हणून गरज ही विचाराची जननी आहे. विचार प्रक्रियेची पातळी. अवबोधात्मक पातळी. बाह्य उद्दीपकेच्या ज्ञानेंद्रियावर परिणाम होऊन अवबोध होतो व विचार प्रक्रियेला सुरुवात होते. उदाहरण, साडी घेणे, पोत, रंग, दर्जा, किंमत याचा विचार केला जातो. संबोधात्मक पातळी. आता काय आहे संबोधात्मक पातळी, तर शब्दावरून जे अर्थबोध होतो त्यास संबोधात्मक किंवा संकल्पना म्हणतात. उदाहरण, आकाश म्हटल्यावर विशालतेचा, निळेपणाचा, व्यापकतेचा अर्थबोध होतो. अनुभव निरीक्षणातून संबोध तयार होतो. जसजसे अधिक अनुभव मिळत जातात तसं संबोध दुरुस्त होत जातो. तर संबोध किती संकल्पनाचे प्रकार. संबोध किंवा संकल्पनेचे प्रकार. तर बघूया आपण संबोध किंवा संकल्पनेचे प्रकार. तर या ठिकाणी पहिलाच प्रकार दिलेला आहे व्यक्ती विशिष्ट संबोध, आई, वडील, पालक, मालक. वर्ग विशिष्ट संबोध, प्राणी, पक्षी, मानव. गुणधर्म विशिष्ट संबोध, शूर, प्रेमळ, गोड, चांगला. संबंधदर्शक संबोध, लहान, मोठा, दूर, जवळ, कमी, जास्त. कालवाचक संबोध, आज, उद्या, दिवस, महिना, वर्ष. आणि संख्यावाचक संबोध, 10, 100, 1000. विचार प्रक्रियेतील अडथळे. निरीक्षणातील दोष, पूर्वाग्रह दोष, काकतालीय न्याय. दोन घटकांचा काडीमात्र संबंध नसताना तो जोडणे. इच्छानुवृत्ती. विचार. आपल्याला असे वाटते असे गृहीत धरून विचार केल्यास अडथळा येतो. विचार प्रक्रियेचे शैक्षणिक महत्त्व. काय आहेत शैक्षणिक महत्त्व, तर शिक्षकाने केवळ माहिती न पुरवता तर्कशक्ती व चिकित्सक वृत्ती विकसित करावी. का व कसे प्रश्न निर्माण करावे. शिक्षकाने आपले मत विद्यार्थ्यावर लादू नयेत. संबोध निर्मितीसाठी ज्ञानाकडून अज्ञानाकडे तसेच मूर्ताकडून अमूर्ताकडे. त्यानंतर पुढचा पॉईंट बघूया. विद्यार्थ्यासमोर समस्या निर्माण करावी व त्यातून मार्ग शोधण्यासाठी सांगावा. स्मरण. तर स्मरण म्हणजे काय, तर बघा, अनुभव पुन्हा पुन्हा अनुभवणे म्हणजे स्मरण होय. स्मरणाचे घटक आहेत. पहिलाच घटक दिलेला आहे ग्रहण किंवा
संस्कारण आणि दुसरा आहे धारणा किंवा अनुभवाची जपवणूक आणि तिसरा आहे प्रत्यवहान किंवा आठवणे आणि चौथा आहे प्रात्यभिज्ञान किंवा ओळखणे. ग्रहण किंवा संस्कारण. तर काय आहे ग्रहण किंवा संस्कारण? तर बघा, पहिलाच प्रकार दिला आहे कार्यक्षम ज्ञानेंद्रिय, स्मरणात ठेवण्याची इच्छा, संबंधित विषयाची अभिरुची असणे, प्रगतीचे ज्ञान, आशयाची अर्थपूर्णता, यश अपयशाची भावना. आता व्याख्या बघूया. स्मरण म्हणजे धारणा, एडगेल. पूर्वानुभव बोधावस्थेच्या पातळीवर आणणे, मॅकडगुल. स्मृती म्हणजे नवा अनुभव, रॉस. गतानुभवाचे पुनरुज्जीवन म्हणजे स्मरण, स्काउट. आणि चांगल्या स्मृतीचे लक्षणं कोणती कोणती आहेत ती बघणार आहोत. तर बघा, चांगल्या स्मृतीची लक्षणे: एखादा अनुभव व्यक्ती अचूकपणे व लवकर योग्य वेळी आठवणे. त्यानंतर दुसरा प्रकार आहे, दुसरं लक्षण आहे ग्रहण केलेले अनुभव दीर्घकाळ स्मरणात राहणे, टिकवता येणे. अभ्यास करताना किंवा एखादी गोष्ट आत्मसात करताना त्यातील महत्त्वाच्या मुद्द्याचे लवकर व चांगले ग्रहण होणे. अनावश्यक गोष्टी विसरून जाणे हे देखील चांगल्या स्मृतीचे लक्षण आहे. आता विस्मरण म्हणजे काय? तर विस्मरण म्हणजे बघूया, पूर्वी घेतलेले जे अनुभव आपल्या स्मरणातून पूर्णपणे निसटतात त्यालाच विस्मरण असे म्हणतात. विस्मरण म्हणजेच एखादी गोष्ट न आठवणे, आठवत नसेल त्याला आपण विस्मरण म्हणतो. तर बघा, विस्मरणाच्या व्याख्या पण या ठिकाणी दिलेली आहेत. तर पहिलीच व्याख्या या ठिकाणी स्मरणाची काय आहे? तर बघा, विस्मरणाची व्याख्या दिली, पूर्वी घेतलेले जे अनुभव आपल्या स्मरणातून पूर्णपणे निसटतात त्यालाच विस्मरण असे म्हणतात. आणि दुसरी व्याख्या आहे, एखादी गोष्ट कधीच न आठवणे, योग्य वेळी न आठवणे, त्यातील काही भाग न आठवणे यांचा विस्मरणात समावेश होतो. त्यानंतर पुढची व्याख्या आहे, स्मरण व विस्मरण एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. आता कारणे अभ्यासणार आहोत आपण, स्मरणाची विस्मरणाची कारणे. तर बघा, काळानुरूप पूर्वीच्या गोष्टी विसरण्यात किंवा विसरल्या जातात. मूळ ठशावर नवीन अनुभवाचा ठसा निसटता उमटत नाही. तर बघा, मूळ ठशावर नवीन अनुभवाचा जो ठसा असतो तो नीटसा उमटत नाही, म्हणजे व्यवस्थित उमटत नाही. त्यानंतर पुढचं कारण आहे, झोप, दमन तसे अनुभवाच्या ठशाचा उपयोग न करणे हे विस्मरणाची प्रमुख कारणे आहेत. आणि म्हणजे काय? तर बघा, अवधान तर टिचनेर हे जे शास्त्रज्ञ आहेत त्यांनी अवधान म्हणजे काय ते समजून सांगितले किंवा त्यांची व्याख्या बघूया आपण. तर टिचनेर या शास्त्रज्ञानुसार कोणतीही गोष्ट जाणून घेण्यासाठी मनाने केलेली धडपड म्हणजेच अवधान होय. ही जी व्याख्या आहे ती टिचनेरची आहे, हे लक्षात ठेवायचे. परत एकदा बघूया, कोणतीही गोष्ट जाणून घेण्यासाठी मनाने केलेली धडपड म्हणजेच अवधान होय. आता अवधान एक मनोव्यापार आहे. तर बघा, परत दुसरी व्याख्या आहे, अवधान हा एक मनोव्यापार आहे. आणि तिसरी, अवधान एकाच गोष्टीवर दीर्घकाळापर्यंत एकत्रित करता येत नाही. त्यानंतर नेक्स्ट आहे, अवधान खूप चंचल असते, फुलपाखरासारखे एक विषयावरून दुसऱ्या विषयावर झेपत असते. त्यानंतर अभ्यासाने अवधान एकाग्रतेचा काळ वाढविता येतो. त्यानंतर पुढचा प्रकार आहे अनैच्छिक अवधान. अनैच्छिक अवधान म्हणजे काय? तर या ठिकाणी दिले, अवधान इच्छापूर्वक हेतुपूर्वक नसते.